36 साईजचं ब्लाऊज आता आपल्याला कटिंग करायचं. 4 टक्स प्रिन्स कट ब्लाऊज न कटिंग करता, प्रिन्सेस कट न कट करता ब्लाऊज शिवायचा. पूर्ण उंची आहे 14, छाती आहे 36, कमर घेर आहे 31.5, हात उंची आहे 6, दंड घेर आहे 11.5 आणि पुढचा गळा आहे 6 आणि मागचा गळा आहे तुमच्या आवडीप्रमाणे जसा पाहिजे आणि त्याची मागची डिझाईन करू. पूर्ण उंची अधिक 1 इंच, पूर्ण उंची आहे 14, तर ही उंची घेतली आपण 15 इंच. शोल्डर घेतले 5 इंच. बघा मुंड गळ्यासाठी 2 इंच सोडलेला आहे. मुंड आकारात आपल्याला घ्यायचा आहे, तर तो घेतला 6 इंच आणि 36 इंच साईज असल्यामुळं आणि अगदी सोप्या पद्धतीने एखादा अडाणी जरी लेडीज असेल तरी तिला ब्लाऊज शिवता यावा अशा पद्धतीचं हे कटिंग आहे. आणि हे बघा आता कंबर घेर आपली आहे, तर कमर घेर फोल्डिंग करून हे अखंड ब्लाऊज फोल्ड करायचा आणि त्याचा चौथा हिस्सा घ्यायचा. इकडं आपल्या स्वतःकडे ह्या बाजूला 1 ते 1.5 इंच फोल्डिंगच्या बाजूला 1.5 इंच सोडून द्यायचं आणि इकडं ह्या बाजूला समोरच्या बाजूला तिकडं 1/2 इंच, म्हणजे इथं 1 टक्स येईल इकडं आणि इकडं आपलं माया येईल अशा पद्धतीने. तर बघा हे झाले आखून आपलं. आणि इथं 1 किंवा 1.25 इंचच घ्यायचं उंची आणि उभी रेषा असते त्याचा मध्य आणि कमर घेरीचा मध्य असा मुंड आकार काढायचा. सहजच येतो तो काढताना. आणि आता बघा ह्याची उंची किती आहे गळ्याची 4. बघा त्यांनी लहान पट्टी पाहिजे त्यांना, म्हणजे त्यांना 10-10.5 इंच पाहिजे. तर आपण काय करायचं आहे, गळ्याचा आकार द्यायचा आहे म्हटल्यावरती आता आपण हे बघा इथं गळ्यासाठी खून केली आहे. तर उंची घेतली आपण 10 इंच, मग कट करून 9.5 पर्यंत येईल. आणि आता ह्याला गोल आकार द्यायचा गळ्याला. हा झाला पाठीचा भाग. दिसतोय का तुम्हाला? बघा इकडे बघा पाठीचा भाग घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, न कटिंग करता प्रिन्स कट विथ 4 टक्स, म्हणजे 4 टक्स विथ प्रिन्स कट असा ब्लाऊज शिवायचा आहे. तर इथे मधोमध फोल्ड करायचं. आता इथं आपलं शोल्डर आहे, तर शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर हे झालं 4 पदरी कापड. हे बघा 1, 2, 3 आणि 4. 4 पदरी कापड झाल्यानंतर आपल्याला हे असंच कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त हा वरचा कपडा उचलायचा आहे आपल्याला. आता हे शोल्डरपासून जे कंबरपट्टी इथपर्यंत आपल्याला 15 इंच घेतलेलं आहे. तर कमरेपासून 2.5 इंच वरती मध्यभाग, कमरेपासून 2.5 इंच वरती मध्यभाग घेतलेला आहे इथं. आणि इकडं एक्स्ट्रा इथं 1 इंच जास्त कापड आहे, तर इथं 1.5 इंच घ्यायचं, म्हणजे इथं 2.5 इंच येईल. आणि योगपट्टीचा आकार आपण ह्याला देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने योगपट्टीचा आकार ह्याला देऊन घेतला. हे आपल्याला कटिंग करताना हे पहिलं काढून ठेवायचं आहे. का तर आपल्याला हा फ्रंट घ्यायचा, म्हणजे पुढचा भाग घ्यायचा आहे आणि हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. तर करताना कटिंग आता हे करून घ्यायचं. आता सगळ्यात पहिलं हे कटिंग करून घ्यायचं आपल्याला. हे अस्तरचं कापड आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा
हे कटिंग करून दाखवते बघा. आता ह्याला हे सेंटर आलेलं आहे, तर हे सेंटर कट करून घ्यायचं. ही झाली योगपट्टी तयार आपली. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही संगती हे बघा, इकडं एक्स्ट्रा 1 इंच राहिलेलं आहे कापड आणि इकडं योगपट्टीसाठी कापल्यात. हे दोन्ही संगती कटिंग करायचं आपल्याला. हे काय आहे, मागचं कटिंग आणि हे आहे पुढचं कटिंग. तर मी तुम्हाला कापून दाखवते बघा, किती खूप सोपं आहे एकदम. इथं ठेवून मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं फक्त एक टक्स मारलेला आहे, कारण गळ्याचा आकार आपल्याला कटिंग करायचा आहे. शोल्डर तुमची कापू शकताय, अगर न नाही कापलं तरी चालते बघा. आता हे झालेले आहेत आपले 2 पार्ट. हा झालाय पाठीमागचा आणि हा झालाय पुढचा पार्ट. हे आता जॉईंट केलेलं आहे, पण मी कापतच असते, शक्यतो होता तेवढं मी कापूनच घेत असते, मी काय असं ठेवत नाही. आता गळा. हे झालंय पाठीमागचं कटिंग आणि हे झालेलं आहे पुढचं कटिंग. आता तुमच्या आवडीप्रमाणे गळा ह्याला द्या तुम्ही. 6 द्या, 6.25 द्या, 5 द्या, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि हा मुंडा आकार, थोडासा मुंडा आकारला वक्र करून घ्यायचा आता याला कटिंग करण्यासाठी. हे बघा, आता हे कापून टाकायचं. आणि गळा तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला कसा आवडत असेल तसा गळा द्या. 6 इंच द्या, कोण 5.5, कोण कसं. इथं बघा, शोल्डरपासून 10 इंचावरती खूण केली इथे आणि मध्यभागापासून 4 इंचावर इथं खूण केली आहे बघा अशी. म्हणजे आपल्याला इथं मोठा टक्स घ्यायचा आहे 1 इंचाचा आणि इथून मुंडा आकार जिथं मध्यभाग येतो तिथं इथं क्रॉस घ्यायचं. म्हणजे हा पूर्ण टक्स घ्यायचा आपल्याला, म्हणजे प्रिन्स कट तयार करतो आपण. आणि इकडनं 1 इंच मध्यभाग बिंदूपासून 1 इंच मोकळं सोडायचं आणि इथे एक टक्स मारायचा. इथून इथपर्यंत मोकळं सोडायचं, इथे एक टक्स मारायचा. आणि आता ह्याच्यानंतर हे झालं मागचा भाग, हा झाला पुढचा भाग. आता आणि ही झाली योगपट्टी. आता आपल्याला करायचं आहे हात कटिंग. इकडं बघा, इथं आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे, तर अर्धा इंच जास्त घ्यायचं, कारण खालून पण फोल्डिंग करायचं आपल्याला, वरतून पण शिवता आलं पाहिजे. तर हे घेतले बघा 6.5 इंच उंची. मध्यभाग करायचा. हे 4 पदरी कापड आहे, हे 4 पदरी कापड मध्यभाग काढलेला आहे. आणि छातीचा 4था भाग विथ 1 इंच इकडं असा आडवा आकार. तर हे 8.5 आलेलं आहे बघा हे. आणि दंडघेर आहे आपला 6चा 12. तर त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे. ही आहे दंडघेर आणि ह्याला आकार दिले आता आपण. आणि इथून कटिंग, इथून 1 इंच सोडायचं आणि इथून असा आकार द्यायचा. ही झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता ह्याला कापायचं. इथं एक छोटा टक्स द्यायचा. आणि आपण ज्यावेळेस
कपडा जॉईन करतो ह्याला त्यावेळेस पुढचा मागचा भाग कटिंग करून घ्यायचा. मी काय आता कटिंग करून घेणार नाही, त्यावेळेसच इथं फक्त टक्स देऊन घेणार. तर हे झालं 36 साईज ब्लाऊजचं कटिंग प्रिन्सेस कटचं. हा झाला मागचा भाग, हा झाला पुढचा भाग, ही झाली योगपट्टी आणि हे झालं हात. बघा आता मी डायरेक्ट अस्तरवरती कपड्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि ह्याला मी आता कापून घेणार. हे झालं पाठीमागचा गळा कटिंग. मी गोल गळा घेतलेला आहे. इथं टक्स दिला कारण मागं पुढं कपडा होत नाही. इथं टक्स दिल्यामुळे कंधात पाठीच्या गळ्याला मधून. हे झालं पाठीमागचं कटिंग. आता हे पुढचं कटिंग चालू आहे.